नमस्ते मित्रांनो, मी विश्वास ठोंबरे, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर दादर आपले स्वागत करतो। आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 यातील आजचा आपला जो घटक आहे तो आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत। खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर अनेक ग्रह आहेत, अनेक तारे आहेत, अनेक उपग्रह आहेत आणि याबाबतचीच आज आपल्याला माहिती घ्यायची आहे। या ठिकाणी तुमच्यासमोर चित्र दिसते की ज्या पृथ्वीवर आपण सर्वजण राहतो ती पृथ्वी आपल्याला कशी दिसते याचा आपण आजपर्यंत अभ्यास करत आलेलो आहे। प्रत्येकजण आपल्याला सांगत आलेला आहे की आपली पृथ्वी गोल आहे, लंबगोल आहे। मग या ठिकाणी या तुमच्यासमोर हे एक चित्र समोर दिसते, कारण पृथ्वी गोल दिसते आणि या पृथ्वीवर अनेक प्रकारची विवरं दिसतात। त्याचबरोबर रात्रीच्या वेळी आकाशाचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला या निळ्या काळ्या आकाशामध्ये चांदण्या या पांढऱ्या शुभ्र दिसत असतात। त्याचबरोबर जर आपण खरं म्हणजे या चांदण्यांचं अतिशय बारकाईने जर निरीक्षण केलं तर खरं म्हणजे या चांदण्या ज्या आहेत या पृथ्वीपासून खूप दूर आहेत, परंतु त्यांचा जो आकार आहे हा आकार तसा मोठा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्याचबरोबर सूर्य चंद्र पृथ्वीच्या जरा जवळ आहेत, त्यामुळे ते आपल्याला गोल दिसतात। काही चांदण्या मात्र आपल्याला कशा दिसतात, लुकलुकताना दिसतात, तर काही या दिसतच नाहीत कारण त्या फार दूर आहेत, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। यामध्ये आकाशामध्ये ज्या काही सर्व वस्तू आपल्याला माहिती आहेत त्या सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असंही म्हणतात। जे काही ग्रह आहे आपल्या या आकाशामध्ये या ग्रहांनासुद्धा खगोलीय वस्तू असं म्हटलं गेलेलं आहे। आता इथे बघा, ही सुद्धा एक चंद्र पृथ्वीची आकृती आहे। चंद्र पृथ्वीच्या जरा जवळ आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते गोलगोल दिसत आहेत। इथे बघा, या ठिकाणी काही ठिकाणी अंधार दिसतोय तुम्हाला आणि काही भागावर प्रकाशसुद्धा दिसत आहे। हे चित्र आपण पाहत आहातच। यामध्ये सूर्याभोवती फिरणाऱ्या या ज्या खगोलीय वस्तूच आहेत या वस्तूंचं प्रामुख्याने 3 भागामध्ये वर्गीकरण केलेले आहेत। ते 3 भाग कोणते? ग्रह, लघुग्रह आणि सूर्यमालेमध्ये ज्या काही छोट्या वस्तू दिसतात त्यांना एक वेगळ्या प्रकारचं नाव दिले, ते म्हणजे बटुग्रह। खरं म्हणजे ग्रहाच्या जवळ आकाशात सूर्याभोवती फिरणाऱ्या इतर छोट्या वस्तू नसतात। ही जी व्याख्या आहे या व्याख्येप्रमाणे सूर्यमालेमध्ये एकूण 8 ग्रह आहेत। बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून अशा प्रकारचे हे ग्रह आहेत। आता हा जो बटुग्रह आहे या बटुग्रहाजवळ आकाशामध्ये इतर खगोलीय वस्तूंचं अस्तित्वसुद्धा आहे। लघुग्रहामध्ये गणना होणाऱ्या इतर खगोलीय वस्तू म्हणजे सेडना, आर्कस, काओर। यामध्ये प्लुटो हा त्याच्या शोधापासून म्हणजे 1930 पासून या सूर्यमालेमध्ये मानलेला एक 9वा ग्रह आहे, परंतु 20व्या शतकाच्या शेवटी सूर्यमालेमध्ये बाहेरच्या भागामध्ये प्लुटोसारख्या अनेक वस्तू या आलेल्या आहेत। यापैकी मुख्य म्हणजेच प्लुटो हा आकाराने मोठा आहे, म्हणजेच एरिस। आता सूर्याभोवती फिरणाऱ्या ज्या काही इतर खगोलीय वस्तू आहेत त्यांना छोट्या वस्तूसुद्धा म्हणतात आणि सूर्यमालेतील ज्या खगोलीय वस्तू सूर्याभोवती न फिरता ग्रह, लघुग्रह आणि छोट्या वस्तूभोवती फिरतात त्यांना नैसर्गिक उपग्रह असंही म्हणतात। आता इथे सुद्धा तुमच्यासमोर हा सूर्याचा जो काही एक तप्त असा गोळा ज्याला म्हटलं जातं त्याचं हे चित्र आहे। सूर्य पृथ्वीच्या जरा जवळ आहे आणि त्यामुळे तो आपल्याला कसा दिसतो, गोल आहे, परंतु तप्त अशा प्रकारचा तो एक गोळा आहे आणि त्याची आग आपल्याला या ठिकाणी या चित्रामध्ये दिसते आहे, हे आपण बघू शकता। त्याचबरोबर ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना आपण काय म्हणतो, तारे। त्यांचा प्रकाश कमी जास्तही होत असतो। तारे मात्र स्वयंप्रकाशित असतात आणि ग्रह लुकलुकत नाहीत, त्यांना स्वतःचा प्रकाशही नसतो। ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्यांभोवतीसुद्धा फिरत असतात। त्याचबरोबर इथे एक ग्रहमाला
हे ग्रहमालेचं चित्र तुमच्यासमोर दाखवलं गेलेलं आहे, ते आपण या चित्रामध्ये पाहू शकता. इथे सुद्धा जे काही तारकापुंज म्हणतात त्याची ही आकृती आहे. ती कशा प्रकारे या आकाशामध्ये अनेक प्रकारच्या तारका तारे त्याचं हे चित्र आहे. आणि इथे सुद्धा ही जी आपली ग्रहमाला आहे, या ग्रहमालेचं चित्र पुन्हा एकदा तुमच्यासमोर दाखवलं गेलेलं आहे. आणखी पुन्हा दुसरं चित्र आहे की जे ग्रह स्वतःभोवती फिरतात त्यांची इमेज, त्यांची चित्र ही या दाखवली जात आहेत. आता सूर्यमाला जे म्हणतो आपण, तर आपली पृथ्वी हा सुद्धा एक ग्रह आहे आणि पृथ्वीला प्रकाश कोणापासून मिळतो? सूर्यापासून. कारण पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्याला परिभ्रमण म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याला परिवलन असं म्हणतात. आता त्या पृथ्वीशिवाय इतर ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात. त्यामध्ये बुध आहे, शुक्र आहे, मंगळ आहे, गुरु आहे, शनी आहे, युरेनस आहे आणि नेपच्यून असे हे ग्रह आहेत. आता यामध्ये सूर्य हा तारा आहे आणि प्रत्येक ग्रह ठराविक अंतराने या ठिकाणी फिरत असतात. इथे तुमच्यासमोर हे बघा फिरतानाची ही आकृती आहे. ही आकृतीसुद्धा तुमच्यासमोर दाखवली आहे. प्रत्येक ग्रह हा कसा फिरतोय हे या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो. त्याचबरोबर इथे सुद्धा दुसऱ्या या आकृतीमध्ये सुद्धा सूर्याभोवती फिरणारे जे काही ग्रह आहेत हे या ठिकाणी दाखवले गेलेले आहेत. आता इथे आणखी काही उपग्रहसुद्धा आहेत. काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती फिरतात, त्यांना उपग्रह म्हणतात. त्यांना प्रकाश सूर्यापासून मिळतो आणि सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. लक्षात घ्या की काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती फिरतात, त्यांना उपग्रह म्हणतात. त्यांना प्रकाश कोणापासून मिळतो? सूर्यापासूनच मिळतो आणि सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत, हे आपण लक्षात घ्यायचे. त्यानंतर बटुग्रह एक भाग आहे. आता सूर्याभोवती काही खगोलीय वस्तू प्रदक्षिणा घालतात, त्यांना बटुग्रह म्हणतात. बटुग्रह म्हणजे काय? तर सूर्याभोवती काही खगोलीय वस्तू प्रदक्षिणा घालतात, त्यांना बटुग्रह असे म्हणतात. बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्र प्रदक्षिणा घालतात, त्यांना स्वतंत्र कक्षा असते. म्हणजे एकंदरीत हे जे बटुग्रह आहेत हे सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत असतात, म्हणजे प्रदक्षिणा घालत असतात आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्षासुद्धा आहे. त्यानंतर लघुग्रह. आता लघुग्रह म्हणजे काय? तर मंगळ गुरु यांच्या दरम्यान असणाऱ्या या असंख्य काही खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे आणि त्याला लघुग्रह असं म्हणतात. मंगळ गुरु यांच्या दरम्यान असंख्य असा काही खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे, त्यालाच लघुग्रह असं म्हणतात. त्याचा जो आकार आहे हा इतरांच्या तुलनेने कसा असतो? लहान असतो. इथे काही चित्र आहे, त्यामध्ये आपण बघू शकता की इथे बघा हे छोटे छोटे आकार, हे छोटे छोटे दिसत आहेत. आता तुम्हाला आपण या ठिकाणी सूर्यमाला दाखवलेली होती, म्हणजेच एकंदरीत सूर्यमालेच्या चित्राचं निरीक्षण करा. मग अशी सूर्यमाला दाखवली होती, त्या सूर्यमालेचं तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा चित्र आहे, त्याचं सुद्धा आपण निरीक्षण करू शकतो. इथे काही प्रश्न सांगितले गेले की सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? पृथ्वीचे सूर्यापासून स्थान कितवे आहे? पृथ्वी आणि यांच्यामधील ग्रह कोणता आहे? गुरु आणि युरेनसमधील ग्रह कोणता आहे? आणि सूर्यमालेतील सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे? हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न तुम्ही तुमच्या पुस्तकातली जी सूर्यमाला आहे ती सूर्यमाला बघूनसुद्धा त्याचं नोटिंग करू शकता. त्याचबरोबर आणखी पुढचा एक भाग आहे त्यामधला, एक म्हणजे काय? गुरुत्वाकर्षण. आपल्याला माहिती आहे की गुरुत्वाकर्षण आपण सर्वजण म्हणतो की वर अशी आपण वस्तू फेकली की ती खालीच येते, त्याला एक सर्वसामान्य आपण प्रत्येकजण म्हणतो गुरुत्वाकर्षण. म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? तर गुरुत्वाकर्षण म्हणजे खगोलीय वस्तूमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची, आकर्षित करण्याची शक्ती. यामध्ये सूर्याची ग्रहावर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती, तसेच
ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात आणि यामुळे उपग्रही ग्रहांभोवती परिभ्रमण करतात. मग यामध्ये एखादी वस्तू जोरात वर फेकली तर ती काय होते? खालीच येते. तुम्ही कोणतीही वस्तू फेका ती अगदी खाली येते. झाडाला आंबा असतो, आंबासुद्धा समजा कोणी तोडला किंवा तो आपोआप तुटला तर तो कुठे येतो? तो खालीच येतो, कारण त्या ठिकाणी सुद्धा हा नियम लागू होतो. आता इथे काही चित्रसुद्धा बघा, तुमच्यासमोर इथे काही चित्र दाखवली जातात बघा. हा एक बॉल आहे, तो कसा आला? खालीच येतोय. आला खाली, म्हणजे इथे गुरुत्वाकर्षण शक्तीचा एक भाग दाखवलेला आहे. आणखी काही चित्र बघा, हे सगळं खाली येतं आहे, म्हणजे इथे हा गुरुत्वाकर्षण शक्तीचा भाग आहे. आणखी काही चित्र आहेत बघा. म्हणजे जे काही तुम्ही वरती आहे ते सगळं कुठे येतं? खाली येतं, कारण गुरुत्वाकर्षण शक्ती असं म्हटलं गेलं आहे त्याला. इथे सुद्धा तसाच भाग आहे बघा. म्हणजे एकंदरीत गुरुत्वाकर्षण म्हणजे काय की वर फेकलेली कोणतीही वस्तू खाली येते, त्याला आपण गुरुत्वाकर्षण असं म्हणतो. आता इथे आणखी तुमच्यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. उपग्रह कशास म्हणतात? लघुग्रह कशास म्हणतात? बटुग्रह कशास म्हणतात? आणि सूर्यमालेतील ग्रहांची नावं सांगा. परिवलन आणि परिभ्रमण यात काय फरक आहे हे सुद्धा तुम्हाला नोटिंग त्याचं करायचं आहे. आणि जे काही प्रश्न मी दिलेले आहेत ते प्रश्न, हा जो आपला टॉपिक आहे हा टॉपिक एकदा वाचा. तुम्ही हे सगळं मी सांगितलेलं ऐकलेलं आहेच, परंतु तो टॉपिकसुद्धा तुम्ही वाचायचा आहे आणि ही जी प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवायचे आहेत. धन्यवाद.